मित्रांनो नमस्कार, आपले स्वागत आहे आपल्या एज्युकेशन अँड जॉब अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमच्याकरता एक सॅम्पल पेपर, त्याला आपण गेसिंग पेपर सुद्धा म्हणू शकतो, येणाऱ्या 27 तारखेला म्हणजे शुक्रवारला इंग्रजीचा पेपर आहे आपला। आणि त्या पेपरबद्दल इथं आपण तो क्वेश्चन पेपर घेऊन आलेलो आहोत, पेपर विथ आन्सर, जो पेपर 2026 येणाऱ्या 27 तारखेला येऊ शकतो। मित्रांनो, आपण एका वेळेला पूर्ण व्हिडिओ बनवणार नाहीत, त्याचे टप्प्याटप्प्याने भाग केलेले आहे। पहिल्या भागामध्ये आपण ॲक्टिव्हिटी शीट पहिली, यामध्ये लँग्वेज स्टडी असते 10 मार्काची, ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, याच्यानंतरचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत, तर तुम्हाला ती नोटिफिकेशन मिळायला हवी, याकरता तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण ॲक्टिव्हिटी शीटमधील सेक्शन ए मधील लँग्वेज स्टडी 10 मार्क्सचा प्रश्न पाहणार आहोत। यामध्ये पहिला प्रश्न असतो ए, डू ॲज डायरेक्टेड। यामध्ये अटेम्प्ट एनी फोर, कोणतेही 4 प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स असतात। अशा प्रकारे या प्रश्नावर आपल्याला 8 मार्क्स असतात। यामध्ये पहिला दिलेला आहे, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर। तर यामध्ये बी आर आणि नंतर व्ही दिलेला आहे, त्याच प्रकारे बाकीचे शब्द 4 आपल्याला दिसून राहिलेले आहेत। त्याचे उत्तर पहा। पहिल्याचं होईल BRAVE ब्रेव, दुसऱ्याचं होईल TEACH टीच, तिसऱ्याचं BOXER बॉक्सर आणि चौथ्याचं FAITH फेथ। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, यामध्ये पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर। आपल्याला हा प्रश्न अल्फाबेटिकल ऑर्डरने लावायचा असतो हे शब्द। यामध्ये 2 प्रकारचे प्रश्न असतात, पहिलं आणि दुसरं। तर या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण बघणार आहोत। तर यामध्ये पहिला शब्द येईल अट्रॅक्टिव्ह, दुसरा येईल बोनफायर, तिसरा येईल ऑप्टिमिस्टिक आणि चौथा येईल र्युमर। त्यानंतर यामधीलच दुसरा आहे, याच्याकरता सुद्धा 1 मार्क असतो, पहिल्याकरता 1 मार्क। अशा प्रकारे आपल्याला दोन्ही ऑप्शन सोडवायचे असतात, तेव्हा आपल्याला 2 मार्क्स मिळतात। तर दुसरा आहे पॅटर, त्यानंतर पीपल, त्यानंतर पॉकेट, त्यानंतर पोटर। तर या प्रकारे हे 2 प्रश्न झाले। त्यानंतर तिसरा प्रश्न विचारला आहे आपल्याला मित्रांनो, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस। 2 सेंटेन्स आपल्याला दिलेले असतात, त्यांना योग्य विरामचिन्हांचा वापर करून आपल्याला लिहायचा असतो। तर पहिला प्रश्न दिलेला आहे आपल्याला, द बर्ड रिप्लाइड आय एम गोइंग टू एक्सटिंग्विश द फायर। तर याचं उत्तर या प्रकारे बनेल, पहा आपण इथं लिहून दाखवलेलं आहे, द बर्ड रिप्लाइड, त्यानंतर कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमामध्ये कोणतं वाक्य घ्यायचं आहे, आय एम गोइंग टू एक्सटिंग्विश द फायर, फुल स्टॉप आणि कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण। यामध्ये आपल्याला लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की द चा टी हा कॅपिटल घ्यायचा आहे, त्यानंतर आयचा आय हा कॅपिटल घ्यायचा आहे आय एम मध्ये। त्यानंतर दुसरा आहे हाऊस दॅट सेड नाथू। यामध्ये एपॉस्ट्रोफी एस घ्यायचा आहे हाऊच्या नंतर, आणि हे हाऊस दॅट हा इन्व्हर्टेड कॉमामध्ये वाक्य घ्यायचं आहे, सेड नाथू त्यानंतर, आणि नाथूचा एन हा कॅपिटल घ्यायचा आहे। त्यानंतर चौथा असतो आपल्याला, मेक 4 वर्ड मिनिमम ऑफ 3 लेटर इच युझिंग द लेटर इन द वर्ड। आपल्याला एक शब्द दिलेला असतो, त्या शब्दापासून आपल्याला कमीत कमी 4 शब्द, पण अट असते आपल्याला प्रत्येक लेटरमध्ये कमीत कमी, प्रत्येक वर्डमध्ये कमीत कमी 3 लेटर असायला हवे, 3 पेक्षा जास्त लेटर चालतात, कमी चालत नाही। तर इथं शब्द दिलेला आपल्याला रेन वॉटर। तर रेन वॉटर पासून आपण शब्द बनवू, जसा रेन, वॉटर, नियर, व्हीआर, आणि आपल्याला 4 शब्द लिहायचे असतात, पण आणखी काही शब्द बनतात पहा, रेट, टीआर, वॉर्न, ऑर्न यासारखे। त्यानंतर 5वा प्रश्न आहे आपल्याला, राईट द रिलेटेड वर्ड ॲज शोन इन द एक्झाम्पल। आपल्याला गार्डन आणि त्याच्या रिलेटेड वर्ड आपल्याला ब्युटिफुल असं दिलेलं आहे, तर या प्रकारे आपण गार्डनशी संबंधित 4 शब्द लिहायचे आहेत। तर 4 शब्द, आता पहा तुम्हाला पेपरमध्ये ही ॲक्टिव्हिटी अशाच प्रकारे करायची असते, असेच
डब्बे वगैरे काढूनच करा, म्हणजे आपल्याला मार्क कटण्याची शक्यता नसते. तर यामध्ये फ्लॉवर्स, ट्री, प्लांट, ब्युटिफुल या प्रकारे तुम्ही शब्द लिहू शकता. त्यानंतर 6वा आहे कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन ॲट 4 वर्ड इज बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. आपल्याला वर्ड चेन बनवायची आहे, तर नाउनची वर्ड चेन दिलेली आहे. नाउनची वर्ड चेन एकदम सोपी असते. तर आपल्याला यामध्ये काय करायचे असते, जो शब्द दिलेला असतो त्या शब्दाच्या शेवटच्या लेटरपासून नवीन शब्द बनवायचा असतो. नवीन शब्द बनल्यानंतर त्या शब्दाच्या शेवटच्या लेटरपासून पुढचा नवीन शब्द बनवायचा असतो. अशा प्रकारे आपल्याला 4 शब्द बनवायचे असतात. इथं टायगर हा शब्द दिलेला आहे. टायगरचा शेवटचा शब्द आहे लेटर आहे आर. आर पासून रॅट, रॅटचा शेवटच्या लेटर टी, टी पासून टॉप, टॉपच्या शेवटच्या लेटर पी, पी पासून पेन, त्यानंतर पेनच्या शेवटच्या लेटर एन, एन पासून नेक्स्ट. या प्रकारे आपल्याला 2 मार्क्स मिळतात. त्यानंतर मित्रांनो यामधीलच दुसरा प्रश्न म्हणजे बी असतो, हा 2 मार्काकरता असतो. लँग्वेज स्टडी मधील अगोदर आपण 8 मार्काचं पाहिलं, आता 2 मार्काचं पहा. डू ॲज डायरेक्टेड, अटेम्प्ट एनी वन, 2 पैकी 1 करायची असते. यामध्ये पहिलं आहे मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज इन्स्टेड ऑफ. आपल्याला एक फ्रेज दिलेली आहे इन्स्टेड ऑफ. इन्स्टेड ऑफ म्हणजे च्या ऐवजी. याचं आपल्याला काय करायचं आहे, एक वाक्य बनवायचं आहे. तर पहा इथं आपण एक वाक्य बनवून राहिलो आहोत. ही वेंट टू स्कूल इन्स्टेड ऑफ गोइंग टू द मार्केट. या प्रकारे त्याचं ऑर मध्ये दिलेलं आहे ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपॉन्ड इट्स मिनिंगफुली. आपला एक वाक्य दिलेलं आहे, त्याच्यामध्ये क्लॉज ॲड करायचं आहे. जसं वाक्य दिलेलं आहे माय अंकल फाउंड अ बेबी. याला आपण क्लॉज लावू आणि बनवू माय अंकल फाउंड अ बेबी हु वॉज क्राईंग ऑन द रोड साईड. या प्रकारे तर 2 पैकी 1 सोडवायचे असतात. याच्याकरता 1 मार्क असतो. त्यानंतर बी मध्ये दुसरा असतो, यामध्ये सुद्धा 2 पैकी 1 सोडवायचे असते. यामध्ये पहिला असतो ॲड प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक अ न्यू वर्ड. प्रिफिक्स किंवा सफिक्स आपल्याला नवीन शब्द बनवण्याकरता लावायचे असतात. शब्द दिलेले आहेत आपल्याला. तर पॉसिबल आणि अपॉइंट असे 2 शब्द दिलेले आहेत. तर पॉसिबल पासून आपण इम्पॉसिबल आणि अपॉइंट पासून अपॉइंटमेंट असं बनवू शकतो. याच्या आर मध्येच आपल्याला प्रश्न असतो मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स. आपल्याला एक वाक्य बनवायचं असतं 2 पैकी 1 शब्दापासून. ऑर मध्ये आहे हा, तो सोडवा. सफिक्स प्रिफिक्स वाला किंवा हा सोडवा. तर पहिला आहे पॉसिबल. पॉसिबल पासून आपण बनवू वाक्य इट इज पॉसिबल टू विन इफ यू वर्क हार्ड. आणि दुसरा आहे द प्रिन्सिपल विल अपॉइंट अ न्यू टीचर टुमारो. या प्रकारे इथं आपण पूर्ण 10 मार्काचे आज प्रश्न पाहिले. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा भाग घेणार आहोत 20 मार्काकरता. तो सीन पॅसेजवरचा आहे. तेव्हा मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पुढचा व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ. धन्यवाद.